हाय फ्रेंड्स, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि कामावरती बघा दादांनी रावस आणलं होतं आणि कोळंबी आणली होतं। रावसचा आपला रस्सा बनवायचा आणि कोळंबी फ्राय करायची। तर त्यासाठी मी आधी कोळंबीला मॅरिनेट करून घेते। आणि जे रावससाठी आपण वाटप बनवणार आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे, कोकणी पद्धतीमध्ये ओलं खोबरं, थोडा कांदा, परत त्याच्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर, थोडेसे काळे मिरी, धने आणि मिरची पाण्यात घालून ठेवायचे आधी, आणि मग ते पण त्याच्यात वाटायला घ्यायचं आणि मसाला चांगला बारीक करून घ्यायचा आहे। चिंच पण घालायची वाटताना, आणि मग नंतर फोडणी घालून मासे घालायचे आहेत रस्स्याला चांगली उकळी आल्यावरती। तर तुम्हाला सांगते, इकडे हे लोक ज्यांच्याकडे मी काम करते हे लोक रस्स्याला सांबार असं बोलतात। तर एक दिवशी असंच झालं, ते दादा मला सांगत होते सांबार बनवा, तर मला वाटलं इडलीचं सांबार, म्हणून मी म्हटले की सांबार तर ह्यालाच म्हणतात, इडलीसोबत खातात त्याला, पण त्यांच्याकडे ह्या असं म्हणजे पातळ मच्छीचं किंवा कसल्याही गोष्टीचं पातळ जे कालवण आपण म्हणतो त्याला ते लोक सांबार म्हणतात। आणि इकडे बघा आपलं काम झालेलं आहे आणि भाकऱ्यासुद्धा झालेल्या आहेत। इकडे मी भातसुद्धा करून घेतला आहे आणि आपलं इकडचं काम झालेलं आहे। हाय फ्रेंड्स, तर बघा मी घरी आले आणि हे बघा मासे आणलेत, बांगडे आणलेत, बांगडे। आणि इकडे बघा मी मच्छीचं कालवण पण केलेलं आहे। हे बघा, हे रस्सा बनवलाय, इकडे भात ठेवलाय आणि हे फ्रायसाठी काढलंय, फ्राय करायचे आहे ना, मस्तपैकी फ्राय करायचं। तर इथे बघा आपण पेस्ट बनवली आहे आणि इथे मॅरिनेशन चालू झाले, इथे मॅरिनेशन करतोय आपण। हे बघा वाटण टाक, हे बघा मॅरिनेट करून घ्यायचं असं छानपैकी मस्तपैकी। आणि इकडे आपलं कालवणसुद्धा रेडी आहे। आता मी भाकरी करायला घेतले, तांदळाच्या भाकरी करते, 4च भाकरी करणार आहे, जास्त नाही करणार, कारण की सकाळचं वेळेला खाल्लं जातं, संध्याकाळी जास्त कोणी खात नाही, त्याच्यामुळे 4 भाकरी। आणि उद्या आहे गुरुवार, तर उद्या कोण खाणार नाही, त्याच्यामुळे कमीच नॉनव्हेज असलं तर मग मी कमी करते, कारण गुरुवारी आम्ही लोक खात नाही। आणि आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्हाला मासे खूप आवडतात। तुम्हाला आवडतात का नाही तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि आम्ही सगळ्या पद्धतीचे मासे खातो, फक्त वाम खात नाही। माहीत नाही, लहानपणापासून आमच्या घरी कधी वाम बनलीच नाही, त्याच्यामुळे आम्ही खात नाहीत। तर आम्ही सगळेजण जेवायला बसलो, तुम्हीसुद्धा या जेवायला।